लवकर कर गेस, आपल्याला त्या मेगा मॉल मध्ये लवकर पोहोचायचे आहे. तिकडे नाताळाच्या बक्षिसांची लुटीची वेळ झाली आहे. अरे बापरे, रस्त्याच्या पलीकडे राहणाऱ्या त्या माणसानं जर त्याच्या बगीच्यात आणखी एका कार्टुनाचं कटआउट लावलं तर मग मला नक्कीच उभा करावा लागेल माझा मिसलेटो रेनडियर. क्रिस, हे तुझे बर्फावर चढण्याचे जोडे, तुला त्या बक्षिसांच्या ढिगावर चढण्याकरता. वो, सत्यानाश झाला त्या रेनडियरचा. अरे इकडे हे सगळं काय चालू आहे क्रिस्पिन? ओ आई, आम्ही सर्व नाताळाच्या महाबक्षीस वाटपाच्या मॉल मध्ये चाललोय. बिलकुल बरोबर क्वांटम आई. क्रिस जिंकू शकतो. आता नाताळची स्वप्न बघणारी लेकरं जिंकू शकतात बक्षीस. तर वाट कसली पाहताय? क्रिस, जाण्याआधी जरा हा नाताळाचा गोठा सजवून पण देशील? मी आधीच सांता क्लॉज, खेळणी आणि बर्फाचा मनुष्य सजवून ठेवला आहे. याऐवजी 300 फुटाची लाइटिंग पण लावली आहे. आणि पेरूच्या झाडावर तीतर पण बसवला. आणि आता या गोठ्यासाठी जागा उरली नाही, कुठेच नाही. आणि हे नाही लावलं तर काय होते? गोठ्याचे दृश्य अजून एक डेकोरेशनच होईल. आम्ही येतो आई. हे वचन आहे सदा सर्व जगासाठी, कथा आहे सत्य सदा. मॉलमध्ये तो शेवटी घुसणार, त्याला बर्फाचा पुतळा बनावा लागेल आणि त्यात कचरा पण राहील. मी तर नक्कीच बर्फाचा पुतळा बनणार आहे. तू काय करतोयस क्रिस्टोफर क्वांटम? आणि नाताळला तुला एक नवीन रोबोट हवाय का? आई बघ ना, किती मस्त खेळणी आहेत. मला ना टोबीसाठी तो गिटार घ्यायचा आहे आणि मला तो ब्लेंडर घ्यायचा आहे डॉर्सी मावशीसाठी, आणि तो स्केटबोर्ड. जेफी, तुला कसं सांगू, पण मला वाटतं की यावर्षी आपला नाताळ थोडा साधारणच असणार आहे. त्या वस्तू फार महाग असतील, आपण त्या घेऊ शकणार नाही बेटा. हे, आता बर्फाचा पुतळा कोण बनला? छान आहे. मेगा मॉल मध्ये नाताळाची खरेदी करणाऱ्यांनो लक्ष द्या. बर्फाने बनलेल्या या पुतळ्याने जर तुमचा लकी नंबर निवडला तर तुम्हाला या बक्षिसांच्या ढिगावर चढण्याची संधी मिळेल. जर तुम्ही वरपर्यंत चढलात हे कॅन्डी कॅन स्टॉप वॉच थांबण्या अगोदर, तर तुम्ही ती प्रत्येक खेळणी जिंकाल जी ठेवली आहेत या नाताळाच्या त्या सोनेरी डब्यामध्ये. आणि जिंकणारं तिकीट आहे 2, 3, 4, 6, 3. मी जिंकलो. जॉय, गिझमो, हे सर्व खेळणी माझी आहेत. आहा! खरंच, ह्यालाच तर नाताळ म्हणतात. सुपर बुक. हे, माझी तिकीट. सुपर बुक, यावेळी मला नको नेऊ. मला त्या बक्षिसांच्या ढिगावर चढायचं आहे. मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एक फारच उत्तम बक्षीस बघण्यासाठी, जे या जगाला या अगोदर कधीच मिळालं नव्हतं. गेस, आपण कुठे आहोत? खडकाळ फरशीच्या प्रदेशात. जोपर्यंत आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण वेश बदलूया. वेश कशात बदलू? जेवणाच्या टेबलामध्ये? ऐ, तुम्ही दासांनो, जेवणाच्या थाळ्या हेरोद राजासमोर घेऊन या लवकर. आमचा एवढा पाहुणचार करून तुम्ही आमचा सन्मान केला राजा हेरोद. आणि तुम्ही इथे येऊन माझा सन्मान केलात. 3 बुद्धिमान माणसांनी एवढी लांब यात्रा करावी इथपर्यंत येण्यासाठी. कमाल आहे. बेथलेहेमात येण्याचा काय उद्देश आहे तुमचा?
जो यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्व दिशेला त्याचा तारा पाहिला आहे आणि आम्ही त्याला नमन करायला आलो आहोत. माझा याजक तुमची काही मदत करू शकेल. हो, असा संदेश देण्यात आला आहे, एक राजा जन्मास येईल बेथलेहेम मध्ये. बेथलेहेम एक नगर आहे इथून जवळजवळ 10 मैलावर दक्षिण पश्चिमेला. बेथलेहेम बघावं लागेल. मित्रांनो, नक्कीच तुम्ही तुमची यात्रा करून फार थकला असाल, म्हणून थोडं जेवून घ्या आणि थोडा विश्राम करा. नंतर जाऊन त्या बाळाला शोधा. जेव्हा तो तुम्हाला सापडेल तेव्हा मला येऊन सांगा, म्हणजे मीही त्याला नमन करेन. यहुद्यांचा राजा? अशक्य. जर यांना ते बाळ नाही सापडले तर याला शोधायला मी माझे शिपाई पाठवेन. जरी यासाठी मला मागील 2 वर्षात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मारून टाकावं लागेल. माझ्या राज्यात जन्मलेलं कोणतंही बाळ मला आव्हान नाही देऊ शकत. आता आपण काय करायचं? आपण काय करू शकतो जॉय? मला वाटतं की ही सुपर बुकची स्वतःची काही योजना आहे. आता आपण कुठे आहोत गेस? अरे बापरे, आपल्याला काहीतरी आशरा शोधावा लागेल. लवकर चला, लवकर चला, नाहीतर या पावसात आपली काय हाय काय नाही, धडगत नाही. चला चला लवकर. क्षमा करा, तुम्ही आम्हाला मदत करू शकता का? माझी पत्नी गरोदर आहे. आम्हाला वादळ आणि पावसापासून निवारा शोधायचा आहे. माझी जिओ सेन्सर मला सूचित करत आहे की समोर एक लहानशी गुहा आहे त्या खडकांच्या मागे. मी आहे जॉय आणि हा क्रिस. आणि आपला निडर पुढारी जो पुढे जात आहे तो गिझमो. साप नाही, काडी आहे. अंदाज चुकला. चला पुढे. चला. गिझमो थोडा विचित्र आहे वाटतं. हे सर्व लोक कुठे चालले आहेत? तुम्ही ऐकलं नाही का? सगळ्यांना आपापल्या जन्मठिकाणी बोलावण्यात आलं आहे. कैसर, रोमच्या सुभेदाराने असा आदेश काढला की जगातील सर्वांनी आपली नोंदणी करावी. नोंदणी करावी म्हणजे काय? त्यांनी नाव नोंदणी करायला सांगितली आहे, जेणेकरून त्यांना माहित होईल सर्वजण कोण आहेत आणि त्यांचं कुटुंब कुठलं आहे. तुला वाटते का? मला माहित नाही. हे लोक तेच तर नाही ज्यांना बाळ होणार अशी चर्चा हेरोद राजा करीत होता? मरिया, योसेफ आणि बाळ येशू. ओ, खरोखरचे लोक. बघ, त्या गोठ्यातल्या दृश्यातले जे माझ्या आईने मला मागे घरी सजवायला सांगितले होते. मला विश्वास होत नाही की हेच ते आहेत. क्रिस, त्यांना जराही कल्पना नसेल ही लोक त्यांची आठवण 2000 वर्षानंतरही करतील. आपण उद्यापर्यंत बेथलेहमला पोहोचू. हे सर्वात उत्तम राहील. माझे बीडी स्कॅन मला सांगत आहे की मरियेला बाळ होण्याची वेळ जवळ आली आहे. आपले खेळणे बाजूला ठेव गिझमो. तर मरिये, तुला फारच आनंद झाला असणार जेव्हा तुला कळलं असणार की म्हणजे तुला बाळ होणार आहे. सर्वात आनंदाची बातमी ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती ती मला आधी एका देवदूताने दिली. देवदूताने? मी माझ्या आई वडिलांच्या घरी होते. तिथे अचानक प्रकाश झाला, इतका प्रखर की मी तसा कधीच पाहिला नव्हता, सूर्यापेक्षाही तेज. घाबरू नकोस मरिये, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला एक पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हे कसं होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल. त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील.
हे असं काही रोज ऐकायला नाही मिळत. सुरुवातीला मी जरा अस्वस्थ झालो होतो मरिया गरोदर आहे म्हणून, कारण आमचं अजून लग्न व्हायचं होतं. पण एक देवदूत माझ्याही स्वप्नात आला आणि मला त्यानं आश्वस्त केलं. तेव्हा मला नक्की माहीत झालं की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही नवरा बायको व्हावं. आम्हाला एका मिनिटासाठी क्षमा करता का? जॉय, हे नक्कीच ते लोक आहेत. हेरोदाच्या सैनिकांनी आपल्याला शोधले तर ते आपल्याला मारून टाकतील. हेरोदाचे लोक एवढ्या लहानच्या बाळाला कसे शोधून काढतील एवढ्या मोठ्या देशात? काय मी एकटाच इथे सर्व गोष्टींचा विचार करू का जॉय? इथे नावनिशी होणार, त्याच्या सैनिकांना माहित होणार की सर्वजण कोण आहेत, कोणाला बाळ होणार आहे किंवा मागील 2 वर्षात कोणाला बाळ झालं आहे. मारिया आणि योसेफ यांचे नाव त्या यादीत असणार आणि बाळाचेही. अरे नाही, त्यांना कळले आहे की आपण इथे आहोत. गिझ्मो, तुझे उष्णता स्कॅन करायचे यंत्र चालू कर आणि माहिती कर की अजून किती लोक आहेत त्या टेकडी मागे. माझं यंत्र मला सांगत आहे की 100हून जास्त. 100हून जास्त? बघितलं जॉय, 100हून जास्त. हो क्रिस, 100हून जास्त मेंढर त्या टेकडीच्या मागे आहेत आणि ते मेंढपाळ आहेत जे पुढे चालतायत. मेंढपाळ, जिवंत असणारे सर्वात भयंकर लोक. आता तू तुझ्या डोक्याला थोडा आराम देशील का? हे ते सैनिक पण असू शकतात. आपल्याला नेहमी तयार राहायला हवे. सुपरबुकनी म्हटले आम्हाला महान बक्षीस दाखविणार आहे जे जगाला कधीच मिळाले नाही. आणि तो गोष्ट करीत होता मरियेच्या बाळाची. जर तुमचे बेथल हेमात कोणीच नातेवाईक नसतील तर इथून निघा. इथं राहायला कुठेच जागा नाहीये. योसेफ, तुला काहीच काळजी वाटत नाही का? तुला माहित आहे मरिया आणि बाळाबद्दल आणि इकडे काय चालले आहे? देवाजवळ एक योजना आहे क्रिस. पुढे चला. मी सांगितलं ना इथे जागा नाहीये म्हणून. कदाचित असेल. पुढे चला. जी हेरोद राजाची योजना आहे त्याची मला काळजी वाटते. काय म्हणालास तू? काही नाही, काही नाही. योसेफ, तू चुकलास तर? परमेश्वर तुला मदत करायला नाही आला तर? क्रिस, तू ऐकलंस ना? त्यानं मरियेला सांगितलं की तिचा पुत्र याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंतही होणार नाही. हे लोक तर आपलं काहीच ऐकणार नाही. मग प्रयत्न करण्यामध्ये काय अर्थ? क्रिस, आता फालतूचे विचार करणं बंद करशील आणि 1 मिनिट विचार करशील का? विचार करू? कशाबद्दल? की हे किती अद्भुत आहे. तू बक्षिसाबद्दल म्हणत होतास ना? आपल्याकडे बघ, सुपर बुक आपल्याला सगळ्यात पहिला नाताळ डोळ्यांनी बघायची संधी देत आहे. कळलं? आणि इथूनच तर सर्व उत्सवाला सुरुवात झालेली आहे. काय म्हणते तू? याला नाताळ म्हणत आहे? नाहीतर काय? कुठे आहे तुझा उत्सव? कुठे आहे क्रिसमस ट्री आणि सर्व सजावट? नाहीतर काय? आणि सांता क्लॉज कुठे आहे? त्या आपल्या घरासमोरच्या स्टोन सायफर मध्ये नाताळाचा किती जोश आहे आणि त्याच्या पटांगणात किती सजावट केली आहे आणि इथे तर काहीच दिसत नाही. तुम्हाला माझी गोष्ट कळलीच नाही अजून. पण मला सांता आवडतो. हो, आणि रुडोल्फ सुद्धा. हो, आणि हिला हा नाताळ कुठून दिसतोय? तेच तर. पुन्हा काहीतरी गडबड. ही तुझी पत्नी आहे. आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही ठीक आहोत. सर्व ठीक आहे. तिची बाळंत होण्याची वेळ काय आहे? लवकरच. याच रस्त्यावरील शेवटच्या तंबूत विचारून पहा. तिथे जागा आहे वाटतं. तुम्ही तिथे रात्र काढू शकता. धन्यवाद. पाहिलं, आता रोमी लोकांना पण माहित झाले की ते कुठे आहे. क्रिस, आता खूप झालं तुझं. परमेश्वर आपल्या पुत्राच्या जन्माच्या वेळी काहीच अनर्थ घडू देणार नाही. मला एकच गोष्ट कितीदा सांगावी लागेल. माझी खोली दुसऱ्यानं घेतलेली आहे.
मी मरियेला जाऊन सांगतोय. ओह, तुम्ही त्यांना परत कसे पाठवू शकता? त्यांना बाळ होणार आहे, तेही आज रात्रीच. माफ करा, मी तेवढा कठोर मनुष्य नाही, पण इतके यात्रेकरू आलेत की एकही खोली उरली नाहीये. माझ्याजवळ मागे फक्त एक गोठा शिल्लक आहे, गाई म्हशींचा. एक गोठा? त्या टेकडीजवळ. पाहिजे तर तुम्ही तिथे राहू शकता. तुमची इच्छा आहे की जगाच्या उद्धारकर्त्याने एका गोठ्यात जन्म घ्यावा? इथे इतिहास घडणार आहे, समजलं? तुम्हाला तर काही चांगलं करायची संधी आहे, पण त्याऐवजी त्याला भिंती आणि छत आहे. तुम्हाला ते पाहिजे की नाही? तुम्हाला योसेफ आणि मरिया कोण आहेत हे माहिती तरी आहे? ते बाळ त्यांना होणार आहे. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत नाही का? हो, हो, समजलो. समजलो. अशा ठिकाणी देवाचा पुत्र जन्माला येणार आहे का? जॉय, क्रिस, हे बाळ ते येत काही ब्लँकेट्स गाढवाच्या पाठीवर ठेवलेत. आपल्याला स्वच्छ पाणीही लागेल. क्रिस, कुठे चाललायस तू? मला माहित नाही. मी एक झरा, एक तलाव किंवा काहीही शोधत आहे. मला परत नगरच्या त्या विहिरीजवळ जायचं नाही जिथे सर्व शिपाई उभे आहेत. तुला काय झालं क्रिस? तुम्हाला कोणालाच या गोष्टीची काळजी वाटत नाही का? कसली? मरिया आणि योसेफसाठी पाणी शोधायची? त्याची नाही, या सर्व गोष्टींची. मला मदत करावीशी वाटते, मला विश्वास करावासा वाटतो. पण जर मरिया खरोखरच देवाच्या पुत्राला जन्म देणार आहे, तर मग देव आमची थोडीही मदत का करीत नाही? अरे काय? कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. उर्ध्वलोकी देवाचा गौरव असो आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मला ऐकू आलं का? ओ, हा कसला आवाज आहे? चला पाहूया. आम्ही परत आलो आणि आमच्या सोबत कोणी आहे? आमच्या सोबत पण. येशू जन्माला आला आहे. चला आपण त्याला नमन करूया. योसेफ बरोबर म्हणत होता. देवाची योजना अशा प्रकारे पूर्ण झाली आहे ज्याची कोणीही कल्पना केली नसेल. पण फक्त देवाच्या इच्छेप्रमाणेच सर्व काही घडले. प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला पाठविले.
पुन्हा एकदा आमचं विजेतं तिकीट आहे 2, 3, 4, 6. आता बक्षिसाच्या 3. ढिगावर चढणार का? तुला एक सांगू, प्रत्येक नाताळाला जेव्हापासून मला लक्षात आहे, मला नेहमी एक तिकीट जिंकायची इच्छा होती. माझ्याकरिता हे सर्वात महत्वाचं होतं. मला वाटायचं हेच नाताळ आहे, पण असं नाही आहे. नाताळ सुखाचा जाव. आणखी एकदा 2, 3, 4, 6, 3. कोणी आहे? मी माझं तिकीट आहे. मी बक्षिसाच्या ढिगावर चढेन. किती छान झालं. तुम्ही त्या मॉलमधून लवकरच परत आलात क्रिस. काही विसरलात का? नाही, विसरलो नाही आई, पण काही आठवलं आहे. अरे नाही, पुन्हा माझे लाईट जायला नकोत. क्रुसावर येशू तू प्राण दिलास, पुन्हा उठलास आम्हा तारावयास. माझ्या पापांची क्षमा कर, ये प्रभू ख्रिस्ता माझा मित्र हो. बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर. बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर. क्रुसावर येशू तू प्राण दिलास, पुन्हा उठलास आम्हा तारावयास. माझ्या पापांची क्षमा कर, ये प्रभू ख्रिस्ता माझा मित्र हो. बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर. बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी मदत बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी मदत